पेण शहरात गुढी उभारणीसोबत परिवर्तनाचा संकल्प. स्त्री सशक्तीकरण व संविधान जागृतीसह गुढीपाडवा साजरा. पेण शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांनी मोठ्या उत्साहात गुढी उभारणी केली. मात्र ही गुढी केवळ विजयाचे प्रतीक नसून स्त्री अस्मितेचा जागर घडवणारी चळवळ बनली आहे. अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या वतीने आयोजित स्त्री अस्मितेची व संविधानाच्या गुढी उभारणी या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी महिलांच्या हक्कांसाठी गुढी उभारणीचे महत्त्व अधोरेखित केले. महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या उपक्रमात शहर व ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाजत गाजत नाचत गात निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी आत्मसन्मान आणि महिला सशक्तीकरणाचे संदेश देणारे फलक हाती घेतले होते. विशेष म्हणजे यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी सेफ्टी ऑडिट करण्याचा आणि संविधान जागृती अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आला. गुढी उभारणीच्या या सोहळ्यात अपराजिता स्पेशल महिला, भारती पवार, मानसी बापट, रजनी गायकवाड, गौरी कातकरी, वंदना वाघमारे यांसारख्या विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आई डे केअर, चाइल्ड हेवन आणि अंकुर ट्रस्टच्या मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गुढीला मानवंदना दिली. इनर व्हील क्लबच्या सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली होती. पेण शहर गणपती मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असले तरी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठीही ओळखले जाते. गेल्या 13 वर्षांपासून हा स्त्री अस्मितेचा जागर फक्त गुढीपाडव्यापुरता मर्यादित न राहता महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी चळवळ ठरत आहे. आपण 10 दिवसापूर्वी संविधानाचा जागर यात्रा सुरू केली, कार्यशाळा घेतली आणि आजच्या बदलत्या काळामध्ये राजकीय वातावरणामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये संविधानाची पायमल्ली होतीये आणि सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात एक जागर अभियान म्हणून संविधानाचं जागर आपण हाती घेतलं आणि पेण शहर, पेण तालुका, पेणचा परिसर हा फक्त गणपतीसाठीच प्रसिद्ध नाही, तर हा सामाजिक चळवळींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि पुरोगामी चळवळीच्या फुले आंबेडकर यांच्या विचारांना जोडल्या गेलेल्या सगळ्या संस्था संघटना आज आपल्या इथे उभ्या आहेत. या सगळ्या संस्था संघटनांना मी सलाम करते, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते.